हॅलो फ्रेंड्स, चला आपल्याला लेक्चर सुरू करायचं आहे. नवीन चॅप्टर आपल्याला आपल्या ॲपमध्ये घ्यायचं आहे. द्रव्याचे संघटन 6वा चॅप्टर आहे सायन्स विषयाचा, विज्ञानचा. सर्वांनी तात्काळ पटपट पटपट जॉईन करायचं आहे आपलं लेक्चर. ओके, चलो, म्हणजे आपल्याला आपला जो टॉपिक आहे तर तो स्टार्ट करता येईल. ओके, चलो. चला सर्वांनी सर्वांनी ॲपवरून जॉईन करायचंय पहा. मी जरा आज मोबाईलवरतीच लॉग इन करते. लॅपटॉप काही आणलेलं नाही आहे, म्हणजे माझ्या लक्षात येईल कोण आलेलं आहे ते. ओके, चलो. ओके, चला. येथील हळूहळू आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आपला टॉपिक जो आहे तर तो काय? द्रव्याचे संघटन. द्रव्याचे संघटन काय, कंपोजिशन ऑफ मॅटर काय आहे हे आपल्याला पाहायचे. पहा, जो आपला अगोदरचा 5वा चॅप्टर आहे अणूंचं अंतरंग, त्यावरतीच आधारित हा चॅप्टर आहे थोडासा. त्यामुळं हाही चॅप्टर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, याच्यावरतीही क्वेश्चन्स बऱ्याच विचारले जात असतात. प्रत्येक टॉपिक हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक टॉपिकचा हा जो अभ्यास आहे तर तो तेवढाच एकाग्रतेने करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्यावरचा कोणताही प्रकारचा जरी क्वेश्चन विचारलेला असेल तरी तो तुम्हाला काय येईल, सोडवता येईल. ओके, चलो. चला मग आपण आपल्या टॉपिककडे वळणार आहोत. आपला जो 6वा टॉपिक आहे तो कोणता आहे? द्रव्याचे संघटन. काय आहे पहा, द्रव्याचे संघटन. यामध्ये आपल्याला आपण अणूंच्या अंतरंगामध्ये पण पाहिलं होतं द्रव्य म्हणजे काय, आणि याच्यामध्ये पण पाहायचं आपल्याला द्रव्य म्हणजे काय आहे, मॅटर म्हणजे काय आहे. तर पहा, पदार्थांपासून किंवा द्रव्यापासून निरनिराळ्या वस्तू बनतात. ओके, पदार्थापासून किंवा कशापासून? मॅटर म्हणजे द्रव्यांपासून काय होत असतात, वेगवेगळ्या वस्तू बनत असतात. आपल्याला माहिती आहे, हा पेन असेल किंवा काय आहे, हा कीबोर्ड असेल किंवा माऊस असेल. ओके, तर हे सगळे जे काही वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आहेत किंवा जे मॅटर आहेत तर हे कशापासून तयार झालेले आहेत? अरे, शोधले गेले काही की. कशापासून तयार होत असतात? तर द्रव्यापासूनच तयार होत असतात. ओके, द्रव्य. द्रव्य हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? द्रव्य हा शास्त्रीय परिभाषेत वापरला जाणारा शब्द आहे. द्रव्य असं म्हटलं जात असतं. कोणत्या मध्ये म्हटलं जातं पदार्थाला? शास्त्रीय भाषेमध्ये पदार्थाला काय म्हणतात? द्रव्य असं म्हणतात. हे आपण 5व्या चॅप्टरमध्ये पण पाहिलेलं आहे. ओके, चलो. नेक्स्ट काय पाहायचं आपल्याला? स्थायू, द्रव, वायू या अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असते. पहा, एखादी वस्तू जी आहे तर ही वस्तू आपल्याला 3 अवस्थेमध्ये दिसून येत असते, आणि त्या 3 अवस्था कोणत्या आहेत? स्थायू, द्रव आणि वायू.
स्थायू म्हणजे काय? सॉलिड, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. एखादी वस्तू जी आहे तर ही आपल्याला या 3 अवस्थेमध्येच दिसून येत असते. यामध्ये पहा, वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हे वस्तूच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असते. आता या वस्तूंमध्ये असणारं जे द्रव्य आहे, जे द्रव्य मग ते कसं आहे, स्थायूमध्ये, द्रवामध्ये का वायूमध्ये, तर हे जे आहे तर ते त्या वस्तूच्या गुणधर्मासाठी, म्हणजे त्या वस्तूचे गुणधर्म कोणत्या प्रकारचे असतील तर त्याच्यासाठी हे द्रव्य काय होतं, कारणीभूत ठरत असतं. म्हणजे स्थायूमध्ये असेल तर स्थायूचे गुणधर्म वेगळे असतात, लिक्विड द्रव पदार्थामध्ये असेल तर त्याचे गुणधर्म वेगळे असतात, वायू असेल तर वायूचे गुणधर्म कसे असतात, वेगळे असतात, डिफरंट असतात. ओके. नेक्स्ट पहा, वस्तूचं विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे त्या वस्तूत असलेले गुणधर्म तसेच राहतात. म्हणजे पहा, एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूचं काय केलं आपण, विभाजन केलं म्हणजे मोडले गेली, त्याचं लहान लहान कणांमध्ये काय केलं आपण, रूपांतर केलं एखाद्या वस्तूचं, पण तरी सुद्धा त्या वस्तूमध्ये असलेले गुणधर्म जे आहेत तर ते तसेच राहतात, ते बदलत नाही. ते कसे राहतात, तसेच राहत असतात. फॉर एक्झाम्पल पहा, खडूचा पांढरा रंग. आता खडू सगळ्यांनी बघितलेला आहे, खडू सगळ्यांनी पाहिलेला आहे. जर खडूला कोणता कलर असतो, पांढरा रंग असतो, आणि त्याला जर आपण बारीक कणांमध्ये त्याचं रूपांतर केलं तरी त्याचे गुणधर्म बदलत नाहीत. तो जो पांढरा आहे तर तो कसा राहणार आहे, पांढराच राहणार आहे. त्याच्या गुणधर्मामध्ये काय होत नाही, बदल होत नाहीत. शाईचा निळा रंग, शाईला जर निळा रंग असेल तर तो तसाच राहतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्याच्या गुणधर्मामध्ये बदल होत नाही. अत्तराचा सुवास, हा अत्तराचा सुवास जो आहे हा सुगंधित सुवास, ज्याचा त्या अत्तराला सुवास असतो, म्हणजे चंदनाचा असेल किंवा दुसऱ्या निलगिरीचा असेल, तर मग त्याचं गुणधर्म ते काय करत नाही, बदलत नाही. म्हणजे त्या वस्तूचे गुणधर्म काय होतात, तसेच राहत असतात. हे गुणधर्म त्या वस्तू ज्या द्रवापासून बनलेल्या असतात त्या द्रवाचेच असतात. म्हणजे एखादी वस्तू ज्या द्रव्यापासून बनलेली असते त्या द्रव्याचेच काय असतात, त्या वस्तूला गुणधर्म मिळालेले असतात. ते लहान केले, बारीक बारीक कणांमध्ये रूपांतर केलं काय, लिक्विडमध्ये केलं काय, किंवा कशामध्ये, वायूमध्ये केलं काय, त्याचे गुणधर्म जे असणार आहेत तर ते तसेच राहणार आहेत, ते बदलणार नाही. ओके. मग पहा, जे वस्तुमान आणि आकारमान जे आहे हे द्रव्याचे 2 महत्वाचे काय तर गुणधर्म आहेत. लक्षात राहू द्या, काय, वस्तुमान आणि आकारमान. वस्तुमान आणि आकारमान हे काय आहेत तर 2 महत्वाचे गुणधर्म असतात. कशाचे, ते द्रव्याचे, मॅटरचे 2 इम्पॉर्टंट जे प्रॉपर्टीज आहेत तर त्या कोणत्या आहेत, मास अँड व्हॉल्यूम. म्हणजे वस्तुमान आणि आकारमान हे द्रव्याचे काय आहेत, 2 मूलभूत गुणधर्म आहेत किंवा महत्वाचे गुणधर्म आहेत. ओके, आलंय लक्षात, द्रव्याबद्दल लक्षात आलेलं आहे. आपण याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये सुद्धा हे अभ्यासलेलं आहे. चलो, नेक्स्ट आपल्याला पाहायचे पदार्थ म्हणजे काय, कशाला म्हणायचं आहे पदार्थ. तर पहा, निसर्गात आढळणारी काही द्रव्य शुद्ध स्वरूपात असतात. आता निसर्गामध्ये काही जे द्रव्य आहेत तर ते कशाच्या असतात, शुद्ध स्वरूपामध्ये असतात, म्हणजे प्युअर क्वालिटीमध्ये असतात, प्युअर स्वरूपामध्ये असतात. ओके, म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच घटक असतो, त्यांच्यामध्ये काय असतो, एकच घटक असतो. जसं की पहा, निसर्गामध्ये गोल्ड, सोनं आढळतंय, मग त्या सोन्यामध्ये काय, फक्त एकच घटक आहे आणि तो म्हणजे काय, गोल्डचा, सोन्याचाच आहे. ओके, त्याच्यामध्ये दुसरे कोणतेही सिल्वर मिक्स होत नाही, कोबाल्ट मिक्स होत नाही किंवा दुसरे अदर एलिमेंट काय होते, मिक्स होत नाहीत. मग ज्यावेळेस एकच घटक काय होत असतो, निसर्गात आढळणारी जी शुद्ध द्रव्य आहेत तर ती कशी असतात, एकाच स्वरूपाची असतात आणि एकच घटक त्याच्यामध्ये असतो. आणि ज्यांच्यामध्ये पहा एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात, पदार्थ असं म्हटलं जातं. ज्यामध्ये पहा एकच घटक आहे, काय, एकच घटक असलेले द्रव्य असतात तर त्या द्रव्याला वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणायचे आपल्याला, पदार्थ, सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्यांना, सबस्टन्सेस, पदार्थ असं म्हटलं जात असतं. याचे पहा, मूलद्रव्य कशाला म्हणायचे, आता पदार्थ कशाला म्हणायचे हे तर लक्षात आलं. मग मूलद्रव्य कशाला म्हणायचे, एलिमेंट्स कशाला म्हणायचे, जर पहा, ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, ज्या
पदार्थाच्या रेणूंमध्ये, एखादा पदार्थ आहे तर त्या पदार्थाच्या रेणूंमध्ये काय असतात, एकाच प्रकारचे अणू असतात, त्या ठिकाणी दुसरे अणू आपल्याला दिसून येत नाहीत, त्याला आपण, त्या पदार्थाला आपण काय म्हणतो, मूलद्रव्य असं म्हणत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय घेतला, ऑक्सिजनचा रेणू घेतला. काय घेतला, ऑक्सिजनचा रेणू घेतला. मग या ऑक्सिजनच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे काय असतात, अणू असतात, आणि ते फक्त कोणाचे असणार आहेत, ऑक्सिजनचेच असणार आहेत. त्यावेळेस याला आपण काय म्हणतो, मूलद्रव्य असं म्हणत असतो. जर आपण H2O हे जर घेतलं तर याच्यामध्ये एकाच प्रकारचे आहेत का, एकाच प्रकारचे अणू आहेत का, नाही आहेत. याच्यामध्ये हायड्रोजनचे पण येणार आहेत, ऑक्सिजनचे पण येणार आहेत. मग एकाच प्रकारचे येत आहेत का अणू, नाही आहेत. मग याला आपण मूलद्रव्य असं म्हणू शकत नाही. ज्याच्यामध्ये पहा, ज्या पदार्थामध्ये काय असतात, तर एकाच प्रकारचे अणू असतात. कसे, एकाच प्रकारचे अणू असतात, त्या पदार्थाला आपण काय म्हणत असतो, मूलद्रव्य असं म्हणतो. काय म्हणतो, त्याला आपण मूलद्रव्य असं म्हणत असतो. आणि पहा, हे जे मूलद्रव्य आहेत तर ते निसर्गामध्ये आपल्याला आढळून आलेले मूलद्रव्य किती आहेत, एकूण 92 मूलद्रव्य आहेत. किती आहेत, 92. म्हणजे टोटल जे मूलद्रव्य आहेत तर हे किती आहेत, 118 मूलद्रव्य आहेत. किती आहेत, 118 मूलद्रव्य आहेत. आणि त्या 118 मूलद्रव्यांपैकी किती, 92 जे मूलद्रव्य आहेत तर ते कुठे आढळतात, निसर्गात आढळतात. कुठे आढळतात, निसर्गामध्ये. आणि उरलेले जे 26 मूलद्रव्य आहेत तर हे कसे आहेत, मानव निर्मित आहेत. कसे आहेत ते, मानव निर्मित आहेत. आणि या दोघांचे मिळून किती मूलद्रव्य होत असतात, 118 मूलद्रव्य आत्ता तरी आपल्याला काय आहेत, माहिती आहेत. 92 मूलद्रव्य कुठलचे आहेत, निसर्गात आढळणारी आहेत. आणि 26 मूलद्रव्य कुठं आहेत, मानव निर्मित आहेत. अशी किती मूलद्रव्य आहेत, 118 मूलद्रव्य आहेत. ओके, पहा, द्रव्याचे आणखी पुढे विघटन करता येत नाही. जे द्रव्य असतात, द्रव्य पदार्थ जे आहेत तर त्याचं पुन्हा काय होत नाही, पुढे विघटन करता येत नाही. म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन म्हणा, किंवा त्याला पुन्हा काय करता येत नाही, त्याचं विभाजन करता येत नाही. विघटन केल्यास त्यापासून वेगळा पदार्थ मिळत नाही. आणि जरी आपण त्या मूलद्रव्याचं काय केलं, मूलद्रव्याचे आणखी पुढे विघटन करता येत नाही, म्हणजे त्याच्यापासून आणखी आपण दुसरं काय करू शकत नाही, मूलद्रव्य तयार करू शकत नाही. आणि त्याचं विघटन जरी केलं तरी त्याच्यापासून आपण दुसरा वेगळा पदार्थ मिळवू शकत नाही. काय होणार आहे, तोच मिळणार आहे, तोच मिळणार आहे, पण दुसरा मिळणार नाही. एकाच प्रकारच्या अणूंनी मूलद्रव्याचे कण बनलेले असतात. पहा, एकाच प्रकारचे, जसं मी सांगितलं ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजन मध्ये काय आहेत, ऑक्सिजनचेच अणू असतात. एकाच प्रकारचे मूलद्रव्याच्या कणांनी काय झालेले असतात, म्हणजे अणूंनी मूलद्रव्याचे कण हे बनलेले असतात. त्याच्यामध्ये दुसरा येत नाही. जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन घेतला तर याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगवेगळे आलेले, यांना आपण मूलद्रव्य म्हणू शकत नाही. ओके, प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान व आकारमान कसं असतं, निरनिराळं असतं. प्रत्येक जो मूलद्रव्य घेतला आपण, आपल्याला माहिती आहे, पहा किती मूलद्रव्य आहेत, 118 मूलद्रव्य. किती हे सगळे, 118 मूलद्रव्य. इथं दिसत असतील 118 मूलद्रव्य. तर या 118 मूलद्रव्यांचं जे काही वस्तुमान असेल किंवा आकारमान असेल तर हे कसं असतं, प्रत्येकाचं निरनिराळं असतं, वेगवेगळं असतं. ओके, हे जे मूलद्रव्य आहेत, हे जे मूलद्रव्य तुम्हाला दिसून येत आहेत 118 मूलद्रव्य, तर हे किती स्वरूपामध्ये, कोणत्या अवस्थेमध्ये आढळून येत आहे, स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेमध्ये. म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये पण असतात, द्रव अवस्थेमध्ये पण असतात आणि वायू अवस्थेमध्ये, तीनही अवस्थेमध्ये आपल्याला हे मूलद्रव्य आढळून येत असतात. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लक्षात राहू द्या. हे जे तुम्हाला दिलेले आहेत, हे जे मूलद्रव्य दिलेले आहेत 118 मूलद्रव्य, तर हे तीनही अवस्थेमध्ये दिसतात. कोणत्या, सॉलिडमध्ये पण, लिक्विडमध्ये पण आणि गॅसेसमध्ये पण आपल्याला फाउंड होत असतात. ओके, आलंय लक्षात. पदार्थ आणि मूलद्रव्यांबद्दलची ही इन्फॉर्मेशन आहे. ओके, समजलं असेल तर कमेंट करून टाकायचं आहे. काही प्रॉब्लेम असेल तरी पण सांगायचंय. चलो नेक्स्ट पहा, मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत. आता ही मूलद्रव्यांसाठी जी संज्ञा वापरली जाते, संज्ञा म्हणजे काय, सिम्बॉल. जसं की मी सोडियम म्हणलं की त्याला काय, Na. हायड्रोजन म्हणलं की त्याला काय, H आहे. हेलियम म्हणलं की त्याला काय, He. ह्या संज्ञा वापरण्याची जी पद्धत आहे तर ही कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केलेली आहे, बर्झेलियस. कोणता आहे,
बर्झेलियस हा शास्त्रज्ञ आहे. तर या बर्झेलियस शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची सुरुवात केलेली आहे. ओके, मग पहा, संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करून दर्शवतात. संज्ञा ही कशी दर्शवतात? मूलद्रव्यांच्या नावाचा काय केला जातो? संक्षेप म्हणजे काय? शॉर्ट फॉर्म घेतला जातो, शॉर्टकट घेतला जात असतो आणि ते इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करून दर्शवतात. जसं की काय? हायड्रोजन आहे. जसं की काय? हायड्रोजन. आता इंग्लिशमध्ये लिहिलंय आपण हायड्रोजन. मग या संक्षेप, याचं इंग्रजी मूळाक्षर त्या ठिकाणी वापरलेले आणि ते काय वापरलंय? एच. आलंय लक्षात? हायड्रोजनचं काय? एच. नायट्रोजन घेतलं, नायट्रोजन आपण घेतलं तर नायट्रोजनचं काय आहे? एन. ऑक्सिजन आपण घेतलं, काय घेतलं? ऑक्सिजन. मग ऑक्सिजनचं काय घेतलं आपण? ओ. अशा प्रकारे इंग्रजी मूळाक्षरांचा वापर काय केला जातो? संज्ञा, मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिण्यासाठी केला जात असतो. यामध्ये पहा, जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावामध्ये पहिलं अक्षर जर कसं असेल? सारखं असेल, तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरतात. काय करतात? अक्षरांची जोडी वापरतात. जसं की काय? पहा, कार्बन आहे. कार्बनसाठी कोणती संज्ञा वापरलेली आहे? कार्बन आहे. तर या कार्बनसाठी कोणती संज्ञा वापरलेली आहे? सी. काय वापरली आहे? सी. मग तसंच काय आलेलं आहे? पहा, कॅल्शियम आलं असेल, कॅल्शियम. आता कॅल्शियमसाठी आपण जर सी वापरलं तर कार्बनसाठी पण काय आहे? सी. आणि कॅल्शियमसाठी पण काय आहे? सी. मग ते होईल का योग्य? नाही होणार. मग या ठिकाणी कॅल्शियमला काय लिहिलं जातं? त्याच्या पुढचं जोडीने घेतलं जातं. काय घेतलं जातं? जोडीने Ca घेतलं जातं. क्लोरीन आहे, क्लोरीनला काय लिहितात? Cl. आता तुम्ही म्हणता CH का नाही? आता ते दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याचं लिहिलेलं असेल संज्ञा CH, त्यामुळे याला काय लिहिलेलं आहे? त्याच्या पुढचं आलेलं आहे. CH जर एखाद्याला आलं असेल तर त्याच्या पुढच्याला काय लिहितं? त्याच्या पुढचं अक्षर घेतलं जातं, लेटर. मग क्लोरीनला काय घेतलं? Cl असं घेतलेलं आहे. म्हणजे एकाच प्रकारचे जर नावाचं पहिलं अक्षर असलेलं जर नावाचे मूलद्रव्य असतील सारखेच, तर त्यांची संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची काय घेतली जाते? जोडी वापरली जात असते. ओके, काही मूलद्रव्याच्या संज्ञा शास्त्रज्ञांच्या नावांच्या आद्य अक्षरावरून किंवा अन्य भाषांमधील लॅटिन किंवा ग्रीक इत्यादी नावांच्या आद्य अक्षरावरून ठेवण्यात आलेल्या आहेत किंवा दिलेले आहेत. म्हणजे काही जी मूलद्रव्य आहेत तर त्यांचं काय केलेलं आहे? त्यांना जे नामकरण केलेलं आहे तर ते कशावरून केलेलं आहे? शास्त्रज्ञांनी ज्यांनी शोध लावलेला आहे तर त्यांच्या नावाचं जे पहिलं अक्षर असतं त्यावरून त्यांना सिम्बॉल दिलेले आहेत, किंवा काय केलेले? त्यांचं लॅटिन किंवा ग्रीक भाषेमध्ये त्यांचे जे वेगळे नावं असतील तर त्यावरून त्यांना काय दिलेले? त्यांच्या आद्य अक्षरांचे सिम्बॉल दिलेले आहेत, संज्ञा दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, टंगस्टंगला काय? शास्त्रज्ञाचं नाव आहे टंगस्टंग, शास्त्रज्ञाचं. कारण टंगस्टंगचा शोध कोण लावला असेल? वॉल्फ्रॅम यांनी. आणि त्यांच्या स्मरणार्थ, मग त्या शास्त्रज्ञाचं नावच्या स्मरणार्थ जे पहिलं अक्षर आहे W, तर ते कशाला दिलं? संज्ञा म्हणून टंगस्टंगला. मग टंगस्टंगची संज्ञा काय आली? W. काय आलेली आहे? W आलेली. वेगळं आहे की नाही? वेगळं आहे. टंगस्टंगला T यायला पाहिजे होतं, पण काय आलं? W. मग ते कशावरून दिलं? शास्त्रज्ञाच्या नावावरून. शास्त्रज्ञाचं नाव काय? वॉल्फ्रॅम. त्यावरून कोणतं आद्याक्षर दिलं या शास्त्रज्ञाचं? W हे आद्याक्षर म्हणून संज्ञा वापरली जाते. त्यानंतर चांदीचं सिम्बॉल काय? Ag. आता चांदीला तर सिल्व्हर म्हणतात. मग काय यायला पाहिजे? S यायला पाहिजे होतं, नाही तर SI यायला पाहिजे होतं, किंवा SL यायला पाहिजे होतं, असं काहीतरी यायला पाहिजे होतं की नव्हतं? पण काय आलंय? Ag. का? कारण की लॅटिन भाषेमध्ये काय म्हटलं जातं? सिल्व्हरला अर्जेंटम. काय म्हणतात? अर्जेंटम असं म्हटलं जातं. त्यामुळे चांदीला काय कोणता सिम्बॉल आलेला आहे? Ag असा सिम्बॉल आलेला आहे. काय आलाय? Ag. AR का नाही आला? कारण की आर्गॉनला काय आहे? AR आहे. आर्गॉन हे पण एक एलिमेंट आहे. आर्गॉन काय? एक एलिमेंट आहे. आणि त्या आर्गॉनचं जे AR आहे तर हे कशाला आलेलं आहे? म्हणजे त्याचा सिम्बॉल काय आलेला आहे? AR असा आलेला आहे. आणि त्यामुळं या सिल्व्हरला म्हणजे त्याचं लॅटिन नेम अर्जेंटम आहे.
तर ए आणि पुढचं काय आलेलं आहे जी आलेलं आहे ए जी. त्यानंतर तसंच सोन्याला काय आलंय AU. का? कारण की लॅटिन वर्डमध्ये सोन्याला काय म्हटलं जातं अरम असं म्हणतात. याच्यावरती क्वेश्चन विचारतात बरं का. अरम असं म्हणतात, त्यामुळे सिल्व्हरला काय सिम्बॉल आलेला आहे AU असा सिम्बॉल आलेला आहे. ओके, समजलंय कसे मूलद्रव्यांना नावं देण्यात आलेली आहेत ते. मग पहा, हे काही तुम्हाला मूलद्रव्यांची नावे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचेत. आता हे एवढेच दिले, एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे तर लक्षातच ठेवायचेत. पण 1 ते 20 पर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे मी. किती सांगितलेत? 1 ते 20 पर्यंत. हे किती आहेत बरं? हे किती आहेत? फक्त 14-15 पर्यंतच आहेत. ठीक आहे, 16 पर्यंत दिसत आहेत. काय पहा, पहिलं काय हायड्रोजन. 1 नंबरचं मूलद्रव्य काय? ॲटॉमिक नंबर 1 हायड्रोजन, सिम्बॉल काय H. दुसरं काय हेलियम He. लिथियम Li. हे सिरियल वाईज नाही आहे, याचा ॲटॉमिक नंबर असतो आहे. ठीक आहे, सिरियल आणि ॲटॉमिक नंबर सेमच आहे. 4 बेरिलियम Be. 5 बोरॉन B. 6 कार्बन C. 7 नायट्रोजन N. 8 ऑक्सिजन O, त्यांचे सिम्बॉल. त्यानंतर काय आहे 9 फ्लोरीन F. 10 निऑन Ne. 11 सोडियम Na. 12 मॅग्नेशियम Mg. 13 ॲल्युमिनियम Al. 14 सिलिकॉन Si.